ही आपली गाडी, ही रत्नागिरी अक्कलकोट मलकापूर कोल्हापूर, ती कोल्हापूर शिवशाही. असं छोटंसं मलकापूर बसस्थानक आहे. मलकापूर बसस्थानक वेळापत्रक पाहून घ्या. येथून विशाळगडला जाण्यासाठी सुद्धा बस उपलब्ध आहेत. 5 मिनिटं गाडी थांबली इथं मलकापूरमध्ये. गाडी निघत आहे. समोर जे वडाचं झाड दिसत आहे ते बऱ्याच वर्षापूर्वीचं जुनं आहे बघा. तिथे उजव्या बाजूला दत्त मंदिर आहे. मलकापूर बसस्थानकातून निघत आहोत. उजवीकडे आता रत्नागिरीसाठी आपण वळलो. हे जे ट्रक मोठे मोठे दिसत आहेत ते बॉक्साईट घेऊन जात आहेत. रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बॉक्साईट हे खनिज आढळते. येथे बॉक्साईटच्या खाणी आहेत. हे बॉक्साईट कर्नाटकात नेले जाते. तिथे त्यापासून ॲल्युमिनियमचे उत्पादन घेतले जाते. ॲल्युमिनियम हा धातू तयार केला जातो. तो वेगवेगळ्या गाड्यांचे पार्ट बनवण्यासाठी वापरला जातो. ॲल्युमिनियम धातू. हा उजव्या बाजूचा कोकरूड आमेनी घाट मार्गे मलकापूरला येणार रस्ता. हा शाहवाडी मलकापूर ते कराड मलकापूर असा सरळ रस्ता आहे. कोकरूड, शेडगेवाडी, भोगाव मार्गे मलकापूर, कराड. भाताची पिंजर होळी. तुमच्या भागामध्ये या पिंजराच्या होळीला काय म्हणतात कमेंट करून मला सांगा. अशा पद्धतीने रस्त्याचं काम चालू आहे. जो जुना रस्ता आहे त्याला जरा कमी समांतर असणार आहे रस्ता. व जिथे जिथं जास्त वळण आहे तिथं एक सलग जाणार. असा सलग जाणार.
रत्नागिरी मिरज कोल्हापूर जयसिंगपूर मार्गे रत्नागिरी बेळगाव ही जी रत्नागिरी मिरज आपल्याला जे दिसते आता कोल्हापूर मार्गे ती 1 वाजेपर्यंत तिथं मिरजत जाते, लगेच 2 वाजता माघार निघते. त्यामुळे ती मुक्कामला तिथे काही थांबणार नाही. शिराळा मार्गे आहे ती मुक्कामला थांबणार आहे. लांजा अक्कलकोट आपल्याला आंबा घाट लागणार आहे. इथून आता आंबा घाट चालू होते. आता आपण कोकणात जाताना घाट उतरतोय. घाटाचा विहंगम असा नजारा तुम्ही पाहू शकता. आंबा घाट गणपती मंदिर आंबा घाट. त्या इकडे डाव्या बाजूला आपला विशाळगड दिसतो. समोरून लालपरे आलेले आहे. रत्नागिरी विजापूर अशा प्रकारे दरडी सुद्धा पोहोचतात या घाटामध्ये. जवळपास एक 2 ते 3 वर्षापूर्वी इथे दरड कोसळली होती. त्यामुळे 2-3 महिने घाट बंद होता. रत्नागिरी तुळजापूर
दरड प्रवण क्षेत्र. चालक दादांचं कौशल्य पाहू शकता. आपल्या आजच्या प्रवासाचं मुख्य आकर्षण असलेला आंबा घाट आपण पाहताय. देवरुख अक्कलकोटच्या आईची संगमेश्वर देवरुख अक्कलकोट. तीव्र वळणे आहेत घाटामध्ये. घाटामध्ये ओव्हरटेक करू नका असे साईन लावलेले आहेत. कोल्हापूर व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वपूर्ण असा घाट आहे हा आंबा घाट. या ठिकाणी दरड कोसळली होती या ठिकाणी 2 ते 3 वर्षा पाठीमागे. त्यानंतर ही भिंत बांधलेली आहे बघा सिमेंटची. नवीन घाटाच्या इथून खाली रस्ता करायचं काम चालू आहे. अशा पद्धतीनं कोकण रस्ता करायचं काम चालू आहे बघा. वरच्या बाजूला पण बघा. अशा पद्धतीने सिमेंटच्या रस्त्याचं काम चालू आहे. समोर बघू शकता. वरून JCBचं काम चालू आहे. तर वरून सगळे इकडे पण काम चालू आहे. तरी आहे.
चालू होतं खालच्या बाजूने, तिथून पूर्ण रस्त्यात काम चालू आहे. हा जो मधी बरोबर दिसतो ना, तो विशाळगड आहे, ज्याचं जुनं नाव खेळणा असं होतं. हा जो मधी दिसतो तो, तर आपल्याला गाडीचा ट्रॅफिक जर लागले आपल्याला लांब दिसते. समोरून उन्हात असल्यामुळे एवढं दिसणार, तरी पण तुम्हाला दाखवतो. हा बरोबर आपल्या समोर आहे तो पाक लास्टवाला उंच. गुहागर कोल्हापूर गाडी. या इकडे रस्त्यात काम झालं, पलीकडे डोंगर रांग बघू शकता, पूर्ण गर्दी झाडे. रत्नागिरी अंबाजोगाई गाडी. त्या पद्धतीनं डोंगराचे पूर्ण बाजूची माती काढून रस्त्यात काम चालू आहे. संरक्षण घेतलं, आता घाट उतरला की लगेच साखरपा. आपण घाट उतरल्यानंतर साखरपा हे संगमेश्वर तालुक्यात येतं. तर शाहूवाडी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातून रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामध्ये प्रवेश केला. तसेच महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागातून कोकण या प्रादेशिक विभागामध्ये प्रवेश केला. तिथून आता आपला घाट समाप्त झाला. तिथून आता साखरपा, नाणीज, पाली, हातकंबा, रत्नागिरी. साखरपा शहरासाठी आतमध्ये चाललो आहोत. इचलकरंजी रत्नागिरी मुक्काम गाडी. साखरपा मुख्य रस्ता हे उजव्या बाजूला आपलं बस स्थानक आहे. साखरपा बस स्थानक, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. साखरपा बस स्थानक. साखरपा बस स्थानक वेळापत्रक. साखरपा बस स्थानकातून निघत आहोत. 5 मिनिटं गाडी थांबली. ही पलीकडे देवरुख लागलेले आहे, साखरपा देवरुख. पुढे बस स्थानक.
साखरपामधून निघालो आहोत आपण. साखरपा गावातून येऊन पुन्हा महामार्गाला लागलो. सरळ पुढे रत्नागिरी, सरळ पुढे कोल्हापूर, डावीकडे आपण वळलो रत्नागिरीसाठी. आता इथून पुढे दाभोळे, नाणीज, पाली, हातकंबा, त्यानंतर रत्नागिरी. देवरुख लांजा. आता साखरपा गावातून बाहेर आलो. हा उजव्या बाजूला रस्ता देवरुख संगमेश्वरसाठी जातो. मग जी आपल्याला संगमेश्वर अक्कलकोट गाडी दिसली ती इकडून आली. आपण सरळ पुढे रत्नागिरीसाठी जाणार. जी नदी दिसत आहे ती काजळी नदी आहे. आपल्या घाटातून चालू होते. ही पूर्ण आपल्या बरोबर असणार आहे नदी, पूर्ण रत्नागिरीपर्यंत. आपल्या बरोबरच डाव्या बाजूने नदी असणार आहे, काजळी नदी. रत्नागिरी हुबळी गाडी गेली. अशा पद्धतीनं रस्ता करायचं काम चालू आहे. त्या बाजूला आपला जुना रस्ता आहे, त्या बाजूला इकडे डोंगर करून लेवल करून पूर्ण रस्ता करणार. मालपवाडी समोर पण बघू शकताय. दाभोळे दाभोळे बस स्थानक. इकडे छोटे छोटे राणे बघा. हा डावा बाजूला लांजा व तसेच जरा पुढे गेला अनेक डावीकडे रोड फुटतो, तो राजापूरला जातो. ओणी, वाटूळ, ओणी, राजापूर व आपण उजवीकडे रत्नागिरीसाठी. टाक्याचा माळ येथील हा जुना रस्ता, हा आता आपला नवीन. इकडे वरती आता डोंगरावरती आपण जाणार. आता हा जो आहे घाट तो देवळे घाट. उजव्या बाजूला पूर्ण डोंगर बघू शकता. आपण याचं आली होतो मागे. रस्त्याचं काम चालू आहे बघा. पिलर उभारून आपण त्या तिथून आलो. अजून डोंगरामध्ये धुकं दिसते बघा. आपल्याला लांब जास्त दिसत नाहीत, पूर्ण डोंगर स्पष्ट दिसत नाहीत.
अशा पद्धतीनं डावाला संरक्षक भिंत बांधायचं काम चालू आहे. या बाजूला रस्त्याचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे. देवळेच्या पुढे नाणीसाठी आता डावाला पाळत आहे. नाणीसाठी वरतून उड्डाणपूल आहे, परंतु प्रत्येक जी आपली एस टी आहे ती खाली गावातूनच जाते. तसा बोर्ड पण तिथे बाहेर लावलेला आहे, कारण जे गावातील प्रवासी आहेत ते बसमध्ये चढण्या उतरण्यासाठी खाली उतरावं लागतं. नाणीज माध्यमिक शाळा सव्वा 11 वाजले व आपण आता नाणीज या गावामध्ये पोचलो आहोत. बाजार पण भरलेला आहे पलीकडच्या बाजूस. नाणीज बस थांबा. रत्नागिरी कोल्हापूर शिवशाही, मगाशी एक रत्नागिरी पुणे शिवशाही आपल्याला दिसते. आता इथे उजव्या बाजूला स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा मठ, नाणीज नवीन मठ, नाणीज मठ जी आपली नाणीज धाम भूम गाडी आहे ती इथे येते. त्या इथून रस्ता आहे आणि काही दिवसांनी इथं बरोबर आपल्याला नवीन रस्ता उंचावरती असणार. आता आपण तात्पुरतं जुन्या रस्त्यावरून खालील बाजून जातो. याचं पुलाचं काम चालू आहे. पाली कोल्हापूर गाडी डावीकडे पाली बस स्थानक नवीनच बांधलेलं आहे. पाली बस स्थानक
11:25 11:25 पाली बस स्थानक. बस स्थानकातून 2 मिनिटांनी निघलो आहोत. नवीनच सुंदर असं बसस्थानक बांधलेलं आहे. पाली बसस्थानक. या इकडे 4 चाकी पार्किंग, येथून एंट्री. ते उड्डाण पुलाचं काम चालू आहे. पाली नंतर हातखंबा येणार. पाली ते हातखंबा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 मुंबई गोवा महामार्गामध्ये येतो. पालीमधून आता निघलो आहोत आपण. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66. कापडगाव. वळणाचा रस्ता आहे. समोरून रत्नागिरी राजापूर गाडी व रत्नागिरी स्वारगेट कोल्हापूर मार्गे निघालेली आहे. पुलाची ते कामे चालू आहेत, त्यामुळे डायव्हर्जन पण आहेत पाली ते हातखंबामध्ये. बरोबर 11:15 वाजता आपण हातखंबा पास केलं. आता पुढे आपल्याला हातखंबा तिठामधून डावीकडे वळणार रत्नागिरीसाठी. आता इथून आपण डावीकडे वळणार हातखंबा तिठा, इथून डावीकडे रत्नागिरीसाठी. सरळ पुढे रस्ता संगमेश्वरला जातो. आपण डावीकडे आतमध्ये रत्नागिरी शहरासाठी वळलो. हे आपल्या समोर आहे जी इचलकरंजी रत्नागिरी गाडी 4384 इचलकरंजी रत्नागिरी रेल्वे स्टेशनसाठी थांबलो आहे. इथं उजव्या बाजूला रत्नागिरी रेल्वे स्टेशन आतमध्ये आहे. रत्नागिरी जयगड बंदर आहे इथे वरच्या बाजूला आहे, रत्नागिरीच्या वरच्या बाजूला. तसेच जयगड खाडी पण आहे. रत्नागिरी शहरी बस सेवा अशा पद्धतीचे हिरव्या रंगाचे बस काढलेले आहे. रिबिल्ड लालपरी. रत्नागिरी गणपतपुळे, रत्नागिरी आरेवारे गणपतपुळे. आपल्या ST महामंडळातर्फे फक्त सांगली महानगरपालिका व रत्नागिरी महानगरपालिका या 2च महानगरपालिकांना शहरी बस सेवा ST महामंडळातर्फे चालवण्यात येते. सांगली महानगरपालिका येथे 3 शहरात मिळून आहे, सांगली, मिरज, कोपवाड व रत्नागिरी महानगरपालिका. तर अनेक 1-2 वर्षात सांगलीला पण इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत. त्या बहुतेक महानगरपालिकेच्या स्वतःच्या असतील. तर आता जवळपास आपण पोहोचत आलो आहे रत्नागिरीमध्ये. बरोबर 12 वाजल्यात.
साळवी स्टॉप चौक, पुढे प्रवेशद्वार पण आहे. इथून पुढे रस्ता दुभाजक चालू झालेला आहे. हातखंबा तिठा हे रत्नागिरी शहरापर्यंत पण रस्त्याचं काम चालू आहे. समोर मारुती मंदिर चौक रत्नागिरी. रत्नागिरी शहरात आपलं आगमन झालेलं आहे 12 वाजता बरोबर दुपारी. मारुती मंदिर चौक रत्नागिरी. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पुतळा उजव्या बाजू. बरोबर 12:20 आपण रत्नागिरी बसस्थानकात पोहोचलो आहे. रत्नागिरी रहाटाघर बसस्थानक रत्नागिरी. इथे शहरी बसस्थानक पण आहे रत्नागिरीमध्ये व दुसऱ्या एका बसस्थानकाचं काम चालू आहे. तसेच एक बस डेपो पण आहे वाटेतच. रहाटाघर बसस्थानक रत्नागिरी बाहेरची बाजू. ह्या बाजूने बस आतमध्ये येतात, त्या बाजूला बस लागतात. इथे समोर प्लॅटफॉर्म आहेत आतील बाजूस, या बाजूने बाहेर पण. रहाटाघर बसस्थानक कोल्हापूर मार्गे गाड्या जाणाऱ्या त्यांचं वेळापत्रक. पुणे बोरिवली मार्गे जाणाऱ्या गाड्या, लांजा राजापूर मार्गे व सिंधुदुर्ग गाड्यांचं वेळापत्रक तिथे आहे. असं पूर्ण असं आडवंच वेळापत्रक लावले. अशा पद्धतीनं पूर्ण बसस्थानक आहे. तिकडून प्लॅटफॉर्म चालू होता 1, 2, 3. 1, 2लाच आपले कोल्हापूरसाठी लागते इचलकरंजी. रत्नागिरी येथेच मत्स्य संग्रहालय आहे. तसेच येथे जवळच असलेला मिरकरवाडा मच्छीमारी केंद्र प्रसिद्ध आहे. तसेच रत्नागिरी हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे जन्मस्थान आहे. तर अशा पद्धतीने हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आता इथून पुढे आपला लगेचच व्हिडिओ होणार आहे रत्नागिरी ते कोल्हापूर. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.